काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचा थाटात शुभारंभ। माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न। आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या प्रचार कार्यालयाचा रविवारी सकाळी थाटात शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाला माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि जल्लोषात हा कार्यक्रम पार पडला। शुभारंभ कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी आमदार जवळगावकर म्हणाले की राजकारणात खोटं बोलून मत मागता येत नाही। गेल्या वर्षभरात विरोधकांनी काहीही काम केलं नाही आणि आता मतदानाच्या तोंडावर खोटे आरोप व दिशाभूल सुरू केले आहे। काम करताना कमी जास्त होऊ शकतं, पण मी नेहमी पारदर्शकतेने व इमाने इतबारे काम करत जनतेची सेवा केली आहे। मागील काळात आमच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून जनता पुन्हा काँग्रेसच्या हाती सत्ता देईल। ते पुढे म्हणाले, स्वतःला उमेदवार समजून कार्यकर्त्यांनी जनतेकडे जाऊन मत मागावं। मागील काळात शहरात विविध विकास कामे राबवली, त्या कामाचा विचार करून यावेळीही काँग्रेसला आपला विश्वास देऊन मतदान करावं असं आवाहन त्यांनी जनतेला केलं। कार्यक्रमात मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक उपस्थित होते। प्रचार कार्यालयाच्या शुभारंभानंतर काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराला आता वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आज काँग्रेस पक्षाच्या शहरातल्या प्रमुख कार्यालयाचं उद्घाटन झालं। एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की येणाऱ्या 2 तारखेला हिमायतनगर शहरातल्या सर्व माझ्या मायबाप जनतेला, सर्व माता भगिनीला एवढंच सांगू इच्छितो, येणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जे काही काँग्रेस पक्षाकडून उमेदवार, नगराध्यक्ष आणि नगरसेवकाच्या त्यासाठी उभे केले त्या सर्वांना आपण आशीर्वाद देऊन, कारण या शहरामध्ये जे काही आज या शहराचा कायापालट दिसत असेल ते काँग्रेस पक्षामुळं आणि त्या ठिकाणी आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या त्या काळातल्या जे काही नगरपालिकेमधले हे होते पदाधिकारी त्यांच्या माध्यमातून झालेला आहे। आणि मी माझा स्वभाव म्हणण्यापेक्षा मी माझ्या कार्यकर्त्यासाठी स्वतःच्या निवडणुकीपेक्षा जास्त मेहनत घेणारा मी एक कार्यकर्ता आहे। म्हणून हिमायतनगर शहरामध्ये मी गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी फिरत आहो आणि उद्यापासून मी 2 दिवस हातगाव शहरामध्ये जाणार। मला हातगाव आणि हिमायतनगर दोन्हीकडली जिम्मेदारी माझ्यावर आहे आणि पक्षाचा दोन्ही तालुक्याचं नेतृत्व म्हणून मी या ठिकाणी दोन्हीकडली जिम्मेदारी असल्यावर निश्चित या ठिकाणी कार्यकर्त्यासाठी कोणी म्हणत असेल निश्चित त्या ठिकाणी ठाण मांडून आहे आणि राहणार। मला असं वाटते की उमेदवार लढत कोणासोबतच नाही, त्या ठिकाणी हिमायतनगर शहरातल्या जनतेच्या आशीर्वादाने एकतर्फी आमची निवडणूक होईल असं मला या ठिकाणी वाटतं। माझ्या मते 25 तारखेपर्यंत ते विड्रॉलचा शेवटचा दिवस आहे। मॅनिफेस्टो त्या ठिकाणी तयार आहे, त्याचा आम्ही एका दिवशी असाच कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याचं काय म्हणून आपण विमोचन करू आणि त्या ठिकाणी जे काही राहिलेले उर्वरित कामं त्याचा आम्ही वचननामा तयार करून यांनी शहरवासियांकडे सुपूर्द करू।